महेश बिडजर यांची पत्रकार परिषद लाईव्ह. महेश बिडकर यांनी मारहाणीचा केला खुलासा. यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत भोसले, शिवसेनेचे शहराध्यक्ष जितेश गोरे, कॉम्रेड योगेश फड, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धोधन सावंत, मोहन गीते, पवन करवर आदी जण उपस्थित होते. हा आढावा घेतला आहे आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी अली चाऊस यांनी. पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त. जो माझ्यावर हल्ला झाला होता तो हल्ला एका राजकीय षडयंत्रामधून झाला. कारण मी भ्रष्टाचार मुक्तीचं काम करतोय गंगाखेडमध्ये. एकंदरीत सर्व जनतेला पूर्ण महाराष्ट्राला ती माहिती आहे. आणि हा हल्ला माझ्यावर पहिल्यांदा नाही तर असे 3 वेळा हल्ले झालेले. एका शेतकऱ्याच्या पोरावर असा अचानक हल्ला होतोच कशासाठी? मग त्यांना खटकते काय नेमकं प्रस्थापितांना? फक्त आणि फक्त माझं भ्रष्टाचार मुक्तीचं काम. आणि हे काम करत असताना ज्यावेळेस 2 वेळा हल्ले झाले त्यावेळेस एवढी प्रतिक्रिया उमटली नाही महाराष्ट्रामध्ये. परंतु ज्यावेळेस 3रा हल्ला झाला त्या 3ऱ्या हल्ल्यामध्ये 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं देखील षडयंत्र रचलं गेलं आणि माझा आवाज कायमस्वरूपी दाबण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्याच्या निषेधात एक मोर्चा झाला. त्या मोर्चाच्या अगोदर एक प्रस्थापितांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या निषेध मोर्चाच्या नंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्याच्याबद्दल जे काही माझा खुलासा आहे, जो महाराष्ट्रातील माझा 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार जो समाज मला ऐकतोय त्यांच्यासमोर मांडण्यासाठी मी तुम्हाला बोलवलेलं आहे, निमंत्रित केलेलं आहे. तुम्हा सर्वांचा खूप आभार आहे. क्लिअर सांगतो. जसं की माहिती आहे तुम्हाला, मी आता सांगितलं माझं कुठलं बॅकग्राऊंड नाही, पण माझ्या मनामध्ये भीती होती. पण ठीक आहे, आज समस्त महाराष्ट्र पाहतोय. माझा मध्ये जीव जरी गेला ह्या प्रस्थापितांच्या हातानं, तुम्ही माझा जीव द्यायला ह्या समाजासाठी तयार आहे. हा प्रकार जो घडलाय, रत्नाकररावजी गुट्टे साहेब आपल्या गंगाखेड विधानसभेचे आमदार आहेत. त्यांचा जो मानसपुत्र आहे बाबा पोले, त्यांचे जे निकटवर्तीय जे बाजार कमिटीचे उपसभापती आहेत हे संभाजीराव पोले, हे आमच्या गावामध्ये सरपंच आहे. म्हणजे तिथं देखील माझ्या भ्रष्टाचार मुक्तीचं काम जे आहे त्यांनाच त्रास होतोय. आणि गंगाखेडमध्ये एकंदरीतच जे बाबा पोले आहेत त्यांनी स्पष्ट, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यांनी स्पष्ट नाव घेतलंय की गुट्टे साहेबांच्या विरोधामध्ये व्हिडिओ टाकू नको. मला विरोध नाही जसं श्रीकांत भाऊ म्हणले, कारण मी पाठीमागं बऱ्याच वेळा नगरपालिकेवर व्हिडिओ बनवलेले, त्याचे कामं योग्य रीतीनं मी व्हिडिओ टाकले. आता ते आपलं आयलो गंगाखेडचं जे लावलेलं आहे आपल्या चौकामध्ये नाक्यावर, त्याच्यावर पूर्ण जाळ्या वगैरे पडले होते, ते बंद पडली होती लाईटी, त्याचा व्हिडिओ टाकला. दुसऱ्या दिवशी त्याची साफसफाई झाली. म्हणजे एकंदरीतच प्रशासकीय प्रशासन आणि राजकीय प्रशासन, ते भले कोणी असू, ते जिथं जिथं चुकते किंवा जे लोकशाहीला धरून जिथं चालत नाही तिथं फक्त महेश बिडकर आवाज उठवतात आणि तो उठवत राहणार. तुम्हाला गंगाखेडलाच बघावं, गंगाखेडच्या विकासामध्ये आड घालावं असं काय वाटलं नाही? तुमच्या ग्रामपंचायतला का महाराष्ट्रात पुरस्कार मिळाला का? तिथं कधी लक्ष दिलं नाही तुम्ही? पत्रकार बांधवांना तुम्ही कदाचित माहिती बरोबर घेतली नसेल. कारण तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का, की अकोली ग्रामपंचायतमध्ये जे सत्ताधारी आहेत ते संभाजी पोले सरपंच, आणि अकोली ग्रामपंचायतचे भरपूर बोगस कामं मी माझ्या सोशल मीडियावर मांडलीत. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, मी भरपूर दिवसापासून मांडत आलोय. म्हणून संभाजी पोले तिथं माझ्या नाराज झाले, बरोबर. माझी दुश्मन त्यांच्यासोबत नाही, पण ते त्या भ्रष्टाचारामुळे माझ्या नाराज झाले. भले ते माझे आता कोण पडतात बघा, चुलतमधून पडतात, माझ्या आजीचे चुलत सावतर भाऊ पडतात, आजीचे, बरोबर. ठीक आहे. आणि तुम्हाला जसं म्हणलं सगळं नात्यातच गाव आहे. तिथं ते माझ्यावर दुश्मनात झाले. त्यांना वाटलं की हा महेश बिडकर मला प्रश्न विचारतो 5चं पोरं. त्याचे व्हिडिओ आहेत, मला जीव मारण्याची धमकी दिल्या गावामध्ये काम करताना. आणि तुम्ही जसं म्हणता का विचारलेलं आहे, त्याचा पुरावा असा आहे माझ्याकडे. संभाजी पोलीस स्वतः म्हणले, तू उद्यापासून जर ग्रामपंचायत बद्दल काही बोललास तर तुला जीव घेऊन मी जेलला जाईल. दाखवा म्हटलं तर दाखवतो पुरावे आहेत माझ्याकडे. आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं म्हणून. मग झालं काय, संभाजी पोले तिथं माझ्याशी विरोधात गेली विनाकारण. त्यांचा जो मुलगा आहे बाबा पोले, हा गुट्टे साहेबांना जवळचा झाला. तो आहे का नाही सर्वांना माहिती आहे. मग जर नसला असता किंवा असला असता तुम्हीच प्रूफ करा, तुम्ही बघा, जनतेनं ठरवायचं. त्याच बाबा पोलेनं बाबासाहेबांच्या चौकामध्ये ज्यावेळेस मी कामाची पडताळणी करतो त्यावेळेस तेच बाबासाहेब मला आडवे आले. बाबा हां, हेच मुख्य कारण, हे मारहाणीचं हे मुख्य कारण असावं का? कोणतं? सुरुवातीतूनच झाली का तुम्ही? म्हणजे तुम्ही जे काही भ्रष्टाचाराबद्दल मुख्य कारण भांडणाचं, हेच मी सांगायचा प्रयत्न करतोय. भांडण माझं वैयक्तिक कोणाशीच नाहीये. गाव पातळीच असेल ते गाव पातळीत गेलो. सुरुवात झाली कुठून, की मी पहिल्यांदा महत्वाचा विषय, मी ग्रामपंचायतची पहिल्यांदा पडताळणी करायला सुरुवात केली होती. मी पहिल्यांदा गंगाखेडमधले कामं बोगस काढायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मला गावातलेच काही मला बांधव म्हणायला लागले की महेशराव तुम्ही गंगाखेडसाठी एवढं बोलताय, गावातल्या हागंदारी मुक्तचं बोला की. आणि पहिला फोन मी ग्रामसेवकाला केला. ग्रामसेवक मला अक्षरशः म्हणले हागंदारी मुक्त झालंय गाव.
आणि आगंतरी मुक्त तर झालं नव्हतं. आणि याच कारणामुळे बाबा पुलेला आणि संभाजी पुलेला वाटलं की हा दोन्हीकडे पण आपल्याला खटकतोय आणि त्याच कारणामुळे हे षडयंत्र करण्यात येते. माझे पत्रकार ते मी सांगू सांगा ना, तुम्हीच सांगा ना. मागं कारण असे आहे की वेळोवेळी मारेकऱ्यांनी असेल, बाबा पोलेने असेल, ऑन रेकॉर्ड साहेबांचं नाव घेतले. साहेबांचा माझा काही वैयक्तिक दुश्मनी नाही हो, तुम्ही समजून घ्या. मी जसं म्हणतोय की ना, उद्या इथला आमदार एक्स्ट्राचे दुसरा कोणी बी असला तरी त्याच ताकदीनं महेश बिडकर कामाची पडताळणी करणार हो. गुट्टे साहेबच म्हणून नाही, प्रस्थापित कोणी असू द्या, सत्ताधारी कोणी असू द्या, प्रशासकीय अधिकारी असू द्या, राजकीय अधिकारी असू द्या, ते बदललेले जरी असले तरी त्यालाही त्याच ताकदीने महेश बिडकर प्रश्न विचारणार. कारण मी कुठल्याही पक्षाला, माझी हिस्ट्री काढा, कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला मी आतापर्यंत बांधील झालो नाही आणि होणार की नाही, लक्षात घ्या. म्हणून माझा वैयक्तिक कोणाला विरोध नाहीये. माझा का अन्यायाला आणि भ्रष्टाचाराला विरोध आहे. काम करत असताना जर यश नाही